अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. राजीनामा दिला तरच व्यवस्थित चौकशी होईल. अंजली दमानी यांची मागणी. तर मी खारगेंना भेटणार आणि सगळ्या गोष्टी मांडणार, दमानी यांचं वक्तव्य. आमेडी आणि पार्थ पवार यांना व्यवहाराची कल्पना होती. एफआयआरमध्ये नाव न दाखवणं हे वाचवण्याचे धंदे. पार्थ पवारांवरही ताबडतोब एफआयआर दाखल झाला पाहिजे. जमीन घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानी यांची मागणी. मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस. जमीन घोटाळ्याबाबत अजूनही कंपनीकडून खुलासा नाही. कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता. सरकारनं समिती नेमलेली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टामध्ये याचिका. याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी. तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना. रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट. 2 दिवसांमध्ये माझी सविस्तर भूमिका मांडणार, रुपाली पाटलांची माहिती. नरभक्षक बिबट्या असेल तर जागेवर गोळ्या घाला. शिरूरच्या पिंपरखेड दौऱ्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. आंदोलकांवरही कारवाई करणार नाही. तर बनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती. वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला लागलंय, गणेश नाईकांचं वक्तव्य. वनमंत्री जरी आले तरी आमचा रोहन पुन्हा येणार नाही. वनमंत्र्यांच्या भेटीनंतर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये जामिनावर सुटलेले माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश. संतोष कदम आणि चंद्रकांत कनेंचा भाजपमध्ये प्रवेश. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी कदम कनेला जामीन. खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीला भाजपमध्ये दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीनं कारवाई करण्याची मागणी. भ्रष्टाचारी घोटाळेबाजांचा भाजपमध्ये प्रवेश. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्षांच्या भाजप प्रवेशावरून खासदार ओमराजे निंबाळकरांची सडकून टीका. प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची नाराजी. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंची नाराजी. शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव. नागपूर मनपा निवडणुकीसाठी मवियाच्या बैठकांचं सत्र सुरूच. गेल्या निवडणुकीमधील ठाकरे आणि पवारांच्या उमेदवारांची काँग्रेसनं माहिती मागवली. नागपुरात मवियाच्या 3ही पक्षांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न. सत्ताधाऱ्यांशी युती करणार नाही हे आधीच जाहीर केलं. कणकवलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आपण लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आमची सत्तेची लढाई नाही, भाजप विरोधात विचारांची लढाई. हर्षवर्धन सपकाळेंचं वक्तव्य. मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल. मनसेसोबतच्या युतीबाबत हर्षवर्धन सपकाळेंची प्रतिक्रिया.